रुटीन सेट करणं, कन्सिस्टंट राहणं याने माझं अख्खं आयुष्य चेंज झालेलं आहे. दरवर्षी माझं एक रिझोल्युशन असायचं, फिट राहूयात, हेल्दी खाऊयात, व्यायाम करूयात. पण मी असे काही मोठे गोल्स ठेवल्यावर माझं एकच महिना ते फॉलो व्हायचं, नंतर परत पहिले पाडे 55. पण मागच्या वर्षीपासून मी काही स्टेप्स फॉलो करायला लागले, अशा काही गोष्टी फॉलो करायला लागले ज्याने माझं रुटीन खूप छान पद्धतीने आता सेट झालेलं आहे. रात्री एक स्ट्रेस फ्री झोप असते आणि त्याने मला कन्सिस्टंट व्हायला खूप मदत झालेली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की अशा काय प्रॅक्टिकल टिप्स आहेत ज्याने तुम्ही कन्सिस्टंट राहू शकता आणि रुटीन तुमचं छान एक फॉलो करू शकता किंवा तुमचं एक रुटीन छान सेट करू शकता, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनल डेव्हलपमेंट, फॅशन, स्किन केअर अँड ब्युटी, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग इत्यादी. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. प्रॅक्टिकल टिप नंबर 1, कुठलंही रुटीन साकारायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय हवं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे काय तर तुम्हाला कुठली कामं करणं गरजेचंच आहे, म्हणजे आवश्यक आहे. अशी कुठली कामं आहेत, नॉन निगोशिएबल कुठली कामं आहेत, हे तुम्हाला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कुठलंही एक रुटीन फॉलो करायचं असेल तर. म्हणजेच ह्या टास्क केल्याशिवाय माझा हा दिवस पूर्ण होणार नाहीये, अशा कुठल्या टास्क आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की असं असू शकतं की तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल तर तुम्हाला ऑब्व्हियसली कॉलेजला जाणं हे खूप मस्ट आहे, लेक्चर्स अटेंड करणं मस्ट आहे. जर तुम्ही ऑफिसला जाणारे असाल तर तुम्हाला 9 to 5 जो जॉब असतो, 9 to 6 जो जॉब असतो, त्या वेळात तुम्हाला जायलाच लागणार आहे ऑफिसमध्ये, किंवा वर्क फ्रॉम होम असू शकतं, त्या वेळात काम करायला लागणारच आहे. म्हणजे हे नॉन निगोशिएबल झालं, हे तुम्हाला करायला लागणारच आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि कुठल्या वेळात करतात ते माहिती असणं गरजेचं आहे. पॉइंट नंबर 2, आता तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला अमुक गोष्टी आहेत ज्या नॉन निगोशिएबल आहेत, या असायलाच पाहिजेत आपल्या टास्कमध्ये. अशा तुम्हाला जेव्हा कळतील तेव्हा गुगल कॅलेंडरमध्ये किंवा फोनच्या नोट्सच्या ऍपमध्ये किंवा कुठल्याही नोट पॅडमध्ये साधं पेन आणि पेपर घेऊन तुम्ही हे लिहायला पाहिजे की अशा ह्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नॉन निगोशिएबल आहेत. आता हे एक्झॅक्टली कसं लिहायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. लेट्स से तुमचं नॉन निगोशिएबल हे आहे की जर का तुम्हाला ऑफिसला जायचं असेल 9 वाजता तर तुम्हाला 6:30 वाजता उठणं गरजेचं असेल किंवा 7 वाजता उठणं गरजेचं असेल, तर तुम्ही 7 वाजता उठता, म्हणजे वेकअप तुमचा 7 AM असतं, हे तुम्ही लिहायला पाहिजे. त्याच्यानंतरच्या गोष्टी काय असतील, मे बी तुम्ही काहीतरी ब्रेकफास्ट प्रिपेअर करत असाल, कुकिंग करत असाल किंवा जिमला जात असाल, अशा काही गोष्टी असतील ज्या ऑफिसच्या आधी करत असाल, वाचन करत असाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहायला पाहिजेत, डिटेल बाय डिटेल लिहायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल माझं शेड्यूल सांगतोय, मी रोज 7 वाजता उठते. 7 वाजता उठल्यानंतर ब्रश वगैरे करून झाल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स आणि गरम पाणी पिते. पाणी पिताना मला वाचन करायला खूप आवडतं, म्हणून मी अर्धा तास वाचन करते, काही ना काहीतरी रीड करत असते, फिक्शन नॉन फिक्शन बुक्स रीड करत असते. अर्धा तासानंतर मी बाहेर राहत असल्यामुळे मला त्या टाइम मध्ये व्हिडिओ कॉल करायची सवय आहे, म्हणून मी ठरवलेलं आहे की 8 वाजता व्हिडिओ कॉल्स करायचे. 8 ते 9 मध्ये माझा व्हिडिओ कॉल संपलेला असतो. 9 नंतर मी ब्रेकफास्ट करायला घेते. मला कुकिंग करायची सवय आहे, कुक्ड फूड आवडतं, त्यामुळे मी कुकिंग करते, ब्रेकफास्ट करते. ब्रेकफास्ट केल्यानंतर तो खाते. खाल्ल्यानंतर माझं जिम असतं किंवा मी वॉकिंगला जाते किंवा कुठला ना कुठला फॉर्म ऑफ एक्सरसाइज चालू असतो. आता मी खाली आले आहे वॉकला आणि इथे इतकं भारी वाटतंय. आता ऑलमोस्ट सनसेट होईल आणि आम्ही आता खूप इथे नॉर्थ साईडला राहतो, त्याच्यामुळे इथे एव्हरी टाईम स्नो असतो. पण आज असं फुल सनी वेदर आहे, 24 डिग्री सेल्सिअस आहे आणि इट्स व्हेरी व्हेरी आय प्लीजिंग. व्यायामानंतर घरी आल्यावर आंघोळ केल्यावर एक लंच प्रिपेअर करते. लंच प्रिपेअर करून खाल्ल्यावर एक साधारण 1 वाजलेला असतो. 1 वाजता मी माझ्या कंटेंट क्रिएशनसाठी बसते, म्हणजे काहीही असू शकतं, ते स्क्रिप्ट लिहिणं असू शकतं, एडिटिंग, शूटिंग, एनिथिंग, त्यासाठी मी बसते आणि एक 5 ते 6 वाजेपर्यंत मी तिथे बसलेले असते. म्हणजे अशा पद्धतीने माझं जे रुटीन आहे डे टू डे ते मी लिहिलेलं आहे, म्हणजे ब्रेकडाऊन केलेलं आहे की 7 वाजल्यापासून मी उठल्यापासून काय मी वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असते. पॉइंट नंबर 3, आता हे तुम्ही जे लिहिलेलं आहे, अख्खं रुटीन तुमचं लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुमची हायएस्ट प्रायोरिटी कशाला आहे हे पण तुम्ही लिहायला पाहिजे. म्हणजे जसं की माझी हायएस्ट प्रायोरिटी आहे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं, घरातलं जेवण जेवणं, घरी कुक करणं, म्हणजेच त्यामुळे माझं हेल्दी खाणं जास्ती होतं, एक्सरसाइज करणं, कंटेंट क्रिएशनसाठी वेळ देणं, वाचन करणं आणि आपल्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करणं, हे मी माझ्या शेड्यूलमध्ये बसवतेच. जसं की तुमच्या आयुष्यामध्ये काय हायएस्ट प्रायोरिटीचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे असं असू शकतं की तुमच्या मुलाबरोबर टाइम स्पेंड करायचा असेल किंवा तुमच्या घरच्यांबरोबर टाइम स्पेंड करायचा असेल किंवा कुकिंग करणं, घरचं खाणं, हेल्दी खाणं हे तुमच्यासाठी आवश्यक असेल, व्यायाम असणं आवश्यक असू शकतं, कुठली तुमची वेगळी हॉबी असू शकते हे आवश्यक असेल, किंवा तुमचं जे काम आहे त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी असतात जे तुम्हाला फॉलोच केल्या गेल्या पाहिजेत असं असतं.
ह्या प्रायोरिटी सेट करणं आवश्यक आहे जर का तुम्हाला तुमचं एक रुटीन फॉलो करायचं असेल तर. छान, जसं मी सांगितलं, मी 5 ते 6 वाजेपर्यंत जे कंटेंट क्रिएशन करते, त्यानंतर मी माझ्या घरी टाइम स्पेंड करते आणि रात्री झोपताना न चुकता ग्रॅटिट्यूड व्यक्त करते, प्रे करते. हे मला खूपच लहानपणीपासूनची सवय आहे जी आयुष्यभर चालतच आलेली आहे. असं कधीच झालेलं नाही की मी ती चुकवलेली असेल. असं का? जस्ट बिकॉज मी हे रुटीन मध्ये आपोआप फॉलो केलेलं आहे, रुटीन मध्ये हे सेट करून दिलेलं आहे की हे मला करायचंच आहे. पॉइंट नंबर 4, जितकं डिटेल लिहिता येईल तितकं लिहायला पाहिजे. म्हणजेच काय, फक्त व्यायाम करायचा आहे, आजच्या दिवसात व्यायाम करायचा आहे एवढंच सांगून उपयोग नाहीये. पण कधी करायचा आहे व्यायाम? 8 वाजता करायचा आहे, 9 वाजता करायचा आहे, कुठल्या टाईपचा व्यायाम करायचा आहे? तुम्ही योगा करणार आहात, आज झुंबा करणार आहात, वेट ट्रेनिंग करणार आहात की चालायला जाणार आहात? किती वेळ करायचा आहे तो 1 तास असणार आहे, 2 तास असणार आहे? कुठला टाइम स्लॉट तुम्ही त्या व्यायामाला दिलेला आहे? हे सगळं डिटेलमध्ये माहिती पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल 3 लिटर, 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायची मला सवय आहे आता रोज. कसं असतं की सकाळच्या वेळात माझं जास्तीत जास्त पाणी पिणं होतं. सो 1.5 लिटर्स ऑफ वॉटर मी सकाळभरात पिलेलं असतं. तेच दुपारपर्यंत माझं 2.5 लिटर पाणी प्यायलेलं असतं. त्याचप्रमाणे संध्याकाळी थोडी कमी तहान लागते, त्यामुळे अर्धा लिटर किंवा तेवढंच पाणी प्यायलं जातं. अशा पद्धतीने माझा अख्खा दिवसभरात मी 3 लिटर, 2.5 ते 3 लिटर पाणी बसवतेच. हे का? कारण का मला माहितीये माझ्या बॉडीला एवढी गरज आहे पाण्याची आणि मला ते कधी ना कधीतरी स्केड्यूलमध्ये बसवायचं आहे. जर का बसवलं नाही स्केड्यूलमध्ये, रुटीनमध्ये फॉलो नाही केलं तर मी ते स्किप करणार आहे, ते मला माहिती आहे. त्याचमुळे रुटीनमध्ये सगळ्या गोष्टी डिटेल लिहिणं खूप आवश्यक आहे, टाइम सकट लिहिणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही ते कधीच स्किप करणार नाही. पॉइंट नंबर 5, आता ह्या पुढे जाऊन मी तुम्हाला हेही लिहायला सांगणार आहे की तुमचं लक्ष कशामुळे विचलित होऊ शकतं. तुमच्या आयुष्यात असे काय डिस्ट्रॅक्शन असू शकतात जेणेकरून तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो होणार नाही. अशा लिहून काढा. जसं की असं असू शकतं की घरातल्या मावशी आल्या नाहीयेत कामाला, त्यामुळे तुम्हाला घरातली कामं करायला लागणार आहेत. त्याचमुळे तुमच्या ज्या प्रायोरिटीमध्ये गोष्टी होत्या, नॉन निगोशिएबल गोष्टी असतील किंवा असं असतील की छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्ही रुटीनमध्ये ठेवलेल्या आहेत त्या कम्प्लीट होऊ शकत नाहीयेत. असं असू शकतं की तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय किंवा जॉबला जाताय आणि तुम्ही 9 ते 5 बाहेर असता आणि 6 वाजेपर्यंत घरी येता. पण त्याच वेळेस खूप तुम्हाला इम्पॉर्टंट काम आलंय, मीटिंग आली आहे, तर तुम्हाला 2 तास एक्स्ट्रा ऑफिसमध्ये थांबायला लागू शकतं. वर्क फ्रॉम होम एक्स्ट्रा असू शकतं किंवा कॉलेजला जाणाऱ्यांचे एक्स्ट्रा लेक्चर्स असू शकतात जे तुम्ही गृहीत धरलंच नव्हतं आणि ते रुटीन तुमचं ब्रेक होऊ शकतं. तर अशा कुठल्या डिस्ट्रॅक्शन्स असू शकतात, हे तुम्हाला जे आता वाटतात त्या डिस्ट्रॅक्शन्स नेहमी येऊ शकतात, त्या तुम्ही लिहून काढायला पाहिजे. आता हे लिहून का काढायला पाहिजे? तर असं होतं की आपण जेव्हा एक रुटीन फॉलो करायला लागतो, म्हणजे ह्या वेळेनंतर हे, ह्या वेळेनंतर हे आपल्या सेट असतो डोक्यामध्ये, तेव्हा कुठलंही वेगळं डिस्ट्रॅक्शन छोटंसं पण असेल त्याच्याने आपली चिडचिड व्हायला लागते, आपण स्ट्रेस होतो की अरे पुढची टास्क कशी होणार आहे कम्प्लीट. आपल्याला सतत एक बॅक ऑफ द माइंड राहायला लागतं. ते स्ट्रेस नको, मेंटल स्ट्रेस कुठल्याही पद्धतीचा नकोय आपल्याला. असं पाहिजे की शांततेत ह्या सगळ्या टास्क व्हायला पाहिजेत आणि ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही झोपताना छान पीसफुली झोपलं गेलं पाहिजे. हे सगळं आपण त्यासाठीच करतो आहे. त्याचमुळे जर का रुटीन ब्रेक होत असेल, अशा कुठल्या छोट्या छोट्या अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात त्या दिवशी, हे लिहिणं खूप मस्ट आहे. आता ह्या पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की अशा 1-2 टास्क असतात आपल्या, ज्या एक दिवस नाही केल्या तरी चालणार आहेत. फॉर एक्झाम्पल, मी रोज व्यायाम करतेच, पण असं होऊ शकतं की आज खूप डिस्ट्रॅक्टेड आहे मी, काही ना काहीतरी वेगवेगळी कामं आहेत, अचानक कुठली तरी कामं माझ्यावर आलेली आहेत, त्यामुळे अशी कुठली तरी टास्क मला स्किप करायला लागते रुटीन मधून, जी मी थोडीफार स्किप केली तरी चालणार आहे. म्हणजे आजच्या दिवसात मी ती नाही केली तरी चालणार आहे. त्यामध्ये मी माझा व्यायाम ठेवलेला आहे. म्हणजेच जर का आज मी डिस्ट्रॅक्टेड असेल, आज माझी वेगळी कामं चालू असतील, तर मी व्यायाम स्किप करून टाकते. माझ्या डोक्यातून कम्प्लिटली निघून जातं की आज मला व्यायाम करायचा आहे आणि जे इम्पॉर्टंट काम आत्ता प्रायोरिटीचं आहे, डिस्ट्रॅक्टेड आहे मी ज्यामुळे, ते काम मी माझं करून टाकते. ह्याने 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट, माझे मेंटल स्ट्रेस जो असतो तो कम्प्लिटली कमी होतो. माझ्या डोक्यात फिक्स असतं की जर का कुठलं डिस्ट्रॅक्शन आलं तर मला हे काम स्किप करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला छान शांतपणे झोप लागते, कुठलाही स्ट्रेस नसतो, कुठलीही चिडचिड नसते. हे काम माझं व्हायचं होतं, हे झालंच नाही, खूप दुसऱ्यांवर चिडचिड करणं, असं काहीही होत नाही. लेट्स बी ऑनेस्ट, इतकं छान रुटीन फॉलो करायचं असेल आपल्याला, टाइम टू टाइम फॉलो करायचं असेल, तर काही ना काहीतरी सॅक्रिफायसेस करायला लागणार आहेत. काही ना ते असं असू शकतं की खूप सवय आहे मोबाईलमध्ये सतत बघण्याची, स्क्रोल करण्याची, वेगवेगळे सोशल मीडिया ऍप्स, तर ते बंद करायला लागू शकतं. किंवा काही खूप तास नेटफ्लिक्सवर, युट्यूबवर टाइमपास करायला आवडतो, ते बंद करायला लागू शकतं. किंवा काही रोजच मित्रांबरोबर सतत बाहेर फिरायचंय, वेगवेगळीकडे जायचंय, खायचंय, प्यायचंय, बाहेरचं जंक फूड खायचंय, अशा वेगवेगळ्या सवयी असू शकतात,
त्या सॅक्रिफाईस करायला लागू शकतात आणि स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल की आपण हे का करतोय, पण तेव्हा हेच लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की आपण एक रुटीन आपल्यासाठी करतोय, आपण छान आपल्या एक शिस्त लागण्यासाठी करतोय, कुठलं तरी एक चांगला गोल अचीव्ह करण्यासाठी करतोय, आपल्याला छान फिट राहण्यासाठी असेल, मेंटली फिजिकली फिट राहून आपल्याला छान खूप वर्षांपर्यंत काम करता येईल असं काहीतरी करणार असू म्हणून आपण रुटीन फॉलो करतोय. पण आपलं काही वेगळं आयुष्य जगायचंच नाही का? तर असं नाहीये. तुम्ही असं करू शकता की मंडे टू फ्रायडे किंवा मंडे टू सॅटरडे तुमचं छान रुटीन तुम्ही फॉलो करू शकता आणि 1 ते 2 दिवस जेव्हा तुमचे ऑफ डेज असतात तेव्हा तुम्ही छान तुमच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत वेगळ्या ते तुम्ही करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 तास एक्स्ट्रा पिक्चर बघायचा आहे तो तुम्ही बघताय, मित्रांबरोबर जाताय किंवा वाचन करायचं अर्धा तासाच्या ऐवजी 2 तास वाचन करताय, लेट उठायचंय तुम्ही उठू शकता, किंवा व्यायाम करावासा नाही वाटत आहे तर नका करू. अशामुळे काय होईल की तुमचं जे परत मंडे पासून सोमवारपासून जे रुटीन स्टार्ट होईल ते परत तुम्ही जोमाने स्टार्ट कराल आणि तुम्हाला असं परत परत कंटाळ येणार नाही. थोडासा ब्रेक नेहमीच गरजेचा असतो हे लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर सोमवार ते शुक्रवार शक्यतो कुठल्याच गोष्टी टाळू नका. हेल्दी राहा, फिट राहा आणि त्यासाठी छान एक रुटीन फॉलो करा जे तुम्हाला सूट करतं. कुठलंही रुटीन फॉलो करायचं असेल तर कन्सिस्टन्सी ही मस्ट आहे. तुमच्याकडे पेशन्स असणं खूप मस्ट आहे. 2 महिने द्या फक्त, तुमचे खूप छान रुटीन सेट होईल, बिलीव्ह मी. तसंच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. सी यू सून.